गणपती बाप्पा टाकावापासून टिकाव असेल तसेच आपण पाहता की गणेशाची मूर्ती आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मंडळी, पहा इकडे आपण आज या ठिकाणी आलो आहोत राम रुले यांच्या घरी। काल डेकोरेशन स्पर्धा आपल्याकडे काल आयोजित झाल्या, सर्वांनी छान पद्धतीने डेकोरेशन केलं आहे आणि आज आपण बक्षीस वितरण करत आहोत। आता आपण विनोद घाग यांच्या घरी आलो आहोत। हे बघा, हे विनोद भाऊ घाग यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि ही आपली उत्सव कमिटी। नमस्कार मंडळी, वंदन करून गेल्या वर्षीप्रमाणे आपण एक नवीन स्पर्धा आपल्या गावात सुरू केली होती, ती म्हणजेच आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली, म्हणजेच आपल्या पर्यावरणाला पूरक आणि स्वतः टाकावापासून टिकाऊ अशी प्रतिकृती तयार करून आपण स्पर्धा सुरू केली होती। गणेशाच्या कार्यक्रमानिमित्त उत्कृष्ट असं आरास ज्याप्रमाणे आपण बनवलं जाईल त्याला आपण उत्कृष्ट 5 त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार होतं आणि यावर्षी परत पुन्हा एकदा गेल्या सुद्धा आपल्या या पुरस्काराचे मानकरी विनोद घाग झाले होते आणि यावर्षी पुन्हा एकदा आपल्या समोरच आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी जे राज्य छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलं होतं, आपल्या किल्ले रायगडाचं प्रवेशद्वार त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी सादर केलंय आणि उत्कृष्ट असा नमुना त्यांनी आपल्या समोर दिलाय। जशी आपल्या किल्ले रायगडची प्रतिकृती आहे त्याचं प्रवेशद्वार ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे प्रवेशद्वार त्यांनी आपल्या समोर त्या ठिकाणी प्रतिकृती निर्माण केले आणि सुरेख असा देखावा त्या ठिकाणी आपल्याला निर्माण केलाय आणि एक असं वेगळं पण जेणेकरून असं आपल्या स्वराज्याची आठवण आपल्या सर्वांनाच राहील यासाठी आपण त्यांना एक उत्कृष्ट 5 त्यांची निवड केली आहे। तर मी आपल्या गावच्या ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष श्री मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांना आपलं पारितोषिक द्यावं। टाळ्या। गणपती बाप्पा थांबा। विनोद भाऊ घागांचं प्रथम क्रमांक आलेला आहे, त्यांना आपण ट्रॉफी दिलेली आहे आणि आता आपलं सेकंड विजेता आहेत। सेकंड विजेता कोण आहेत? आपले सेकंड विजेता आहेत गणपत बाईत। आता आपण गणपत बाईत यांच्याकडे जात आहोत आणि ही बघा आपली उत्सव कमिटी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हे आहेत गणपत बाईत यांचं डेकोरेशन, यांनी सुद्धा छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे, हे पाहू शकता। वरिष्ठ युवा ओ भाई ठीक है। नमस्कार मंडळी, पहिल्यांदाच बाईक साहेबांच्या घरी या ठिकाणी आपल्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि पहिल्या दिवशी त्यांनी उत्कृष्ट असं या ठिकाणी डेकोरेशन आपणासमोर सादर केलंय। टाकावापासून टिकाव असेल तसेच आपण पाहता की गणेशाची मूर्ती आहे ती श्रीकृष्णाच्या अवतारात बासुरी वाजवत त्या ठिकाणी आणलेली आहे आणि आजूबाजूला संपूर्ण आपण डेकोरेशन जर पाहिलं, आपण जर झाड पाहिला तर त्यांची जी मुलगी आहे त्या मुलगी स्वतःहून त्या ठिकाणी डेकोरेशन करून ते बनवलेलं आहे आणि आजूबाजूचा आपण नजारा पाहिला तर जणू काही वृंदावनात श्रीकृष्णाची जी नगरी होती त्या नगरीप्रमाणे सुंदर
असं दृश्य, एक देखावा, एक वेगळं पण त्या ठिकाणी त्यांनी आपणासमोर या ठिकाणी सादर केलंय. आणि आपल्या गावात आपण जी स्पर्धा सुरू केली होती उत्कृष्ट आरास, यांनी त्यासाठी आपण आज त्यांची निवड केली आहे. तर मी आपल्या गावचे सदस्य श्री हरीश पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना त्यांचं आदर्श बक्षीस त्या ठिकाणी द्यावं. तुम्ही पण राहा, दोघांनी राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे बघा. हा चला चला तुम्ही पण. चालेल चालेल. अच्छा चला चल. ए सुशील चल. आता आपण जात आहोत आतिश गुडगुडे साहेब यांच्याकडे जावं. त्यांनी सुद्धा छान डेकोरेशन केलेलं आहे. किल्ल्याचं डेकोरेशन आहे. रायगडचा किल्ला, रायगड किल्ला आहे. छान पद्धतीने बनवला आहे. आतिश भाई चला येऊ. कुठे ओ पाटील. हे बघा आपले वरिष्ठ मंडळी, बराच मंडळी जमली आहे तिकडे. चला या. गणपती बाप्पा. हे बा आतिशबाईने छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आलो आहोत राम गुरुले यांच्या घरी. त्यांनी आपल्या घरामध्ये घराची स्थापना केली आहे आणि आपण पाहत आहात तर या ठिकाणी त्यांनी आजूबाजूला डेकोरेशन केलं आहे. आपल्या हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे किल्ले होते त्या किल्ल्यापैकी राजगड किल्ल्याची प्रतिकृती त्यांनी आपणासमोर या ठिकाणी सादर केले. काढ काढ. चला 3 नंबर झालेले आहेत. 4थ्या नंबर कडे हे बघा. चला मंडळी पुढे. आता चला पुढे 4था नंबर कडे. 4था नंबर गणपती बाप्पा. आता आपले 4थे विजेता स्वप्नील भाऊ घाग, आमचे भाऊजी आहेत. भाऊजी त्यांनी नंबर पटकवलेला आहे. आम्ही त्याला दिलेला आहे. हा आता आम्ही दिलं नाही. आता आम्ही त्यांच्या घरी जात आहोत. कशी देवाची करणी. पाणी पाणी. गणपती बाप्पा. छान असं डेकोरेशन. नारळाचं डेकोरेशन. नारळाचं डेकोरेशन आहे. हे डेकोरेशन करते वेळेस त्यांना खूप मेहनत लागली बघ. हा इथे आयोजन म्हणजे टपाचं टप आहे आणि वरती नारळाचं किस. अशा प्रकारचं हे आहे डेकोरेशन. काय नाही बुवाची झोंड आहेत. वेगळं आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं आपण नारळाची करवंटी पाहतात. हुबेहूब जसा आपला नारळ असतो. नारळ फोडल्याच्या नंतर त्या 2 करवंट्या असतात. त्या 2 करवंट्याच्या मधोमध बरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारे सुंदर अशी छान टाकावापासून टिकाव. आपण नारळ फोडला की नारळ फोडल्याच्या नंतर आपण खोबऱ्याकडे उरलेलं त्याच्यावरची करवंटी असते आपण ती साईडला ठेवतो. परंतु त्याचा एक उत्कृष्ट नमुना नारळाच्या करवंटीमध्ये त्यांनी आपल्या करण्याची स्थापना केली आहे. आणि एक वेगळं पण एक छान दृश्य आपल्या समोर त्यांनी सादर केले. आणि आपण जी स्पर्धा सुरू केली होती उत्कृष्ट आरास, त्याचे ते आज मानकरी ठरले. म्हणून मी कामकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पारितोषिक वितरण द्यावं. थांबा. सर्वप्रथम मी आपले रानवडे ग्राम विकास मंडळ मुंबई मंडळाचे जी नवीन योजना जी आज या वर्षी दुसरा वर्ष
या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने भाग घेतला की प्रत्येकाला असं वाटतं की जेणेकरून मी गणपतीसाठी चांगले आरास करेन आणि या माध्यमातून जे काही पुरस्कार ठरले ते खरोखर ही योजना आपल्या यंग स्टार यांनी जे आखलेली आहे ही फार चांगली आहे आणि याच्या पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलाच गणरायाची बुद्धिमत्ता लाभेल असे मी तुम्हाला प्रार्थना. गणपती बाप्पा या मानकरी ये सुवर्ण गणपती बाप्पा या सुवर्ण घ्या दोघांनी पकडा हा थांबा. गणपती बाप्पा छान बनवलंय, अभिनंदन. लाईट गेले ना. चालेल, छान आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत ते म्हणजे अंकुश कामकर यांच्या घरी. आपण आपल्याकडे जी स्पर्धा गेल्या सुरू केली होती उत्कृष्ट आरास, त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सहभाग घेतला. गेल्या सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं डेकोरेशन केलं होतं, पण त्यापेक्षा यावर्षी एक सुरेख असा उत्तम नमुना त्यांनी जणू काही संपूर्ण पंढरपूर आपण विठुराया जो आहे या विठुरायाचं दर्शन या ठिकाणी कशा प्रकारे घेतलं जातं. जे वारकरी असतात आपल्या ताल मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी ज्या पद्धतीने जातात त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व वारकरी त्या ठिकाणी जात आहेत आणि उत्कृष्ट असा हा नमुना जणू काही भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी या विठुरायाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण केलंय. आणि या स्पर्धेमुळे एक वेगळं पण निर्माण झालं की प्रत्येक आपल्या गावातील जे काही त्यांच्या घरी गणपती येतात ते प्रत्येक जण या स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि एक वेगवेगळ्या अशा प्रमाणे आपल्या पद्धतीने टाकापासून टिकाव असेल किंवा एक उत्कृष्ट असं देखावा, जेणेकरून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं एक वेगळंपण जे आपल्या संतांची भूमी लागलेली आहे या संतांच्या भूमीचं वेगळंपण असेल किंवा इतर अशा एक नैसर्गिक पद्धतीने स्वतःहून बनवून एक उत्कृष्ट आरास त्या ठिकाणी निर्माण करतायत. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्या खामकर साहेबांनी आपल्याला या वारकरी संप्रदायातील एक सुंदर असा विठुरायाच्या दर्शनाचा नमुना त्या ठिकाणी त्यांनी सादर केलाय. यासाठी त्यांना खूप प्रकारे मेहनत घ्यावी लागली. स्वतः ते तसेच त्यांच्या फॅमिलीमधील इतर सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. जवळजवळ 15 ते 20 दिवसाच्या मेहनतीला त्यांना यश मिळालं आणि आज त्या ठिकाणी ह्या आपल्या उत्कृष्ट आरासचे ते मानकरी ठरलेत. म्हणून मी आपल्या गावचे माझे अध्यक्ष श्री भद्रस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना हे आकर्षक पारितोषिक द्यावं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फोटो काढा, फोटो इकडे बघा, फोटो इकडे बघा. गणपती बाप्पा मूर्ती. ए बाबू या लवकर. लाईट गेले. इकडे पुढे माहिती. हा घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. छान छान केलं या. अभिनंदन. अभिनंदन. हे पान फाडून घेतो. तो पान फाडून घे. आपण घरात काही याला पण विचार, आपण किती वाजता घरी गेलो रात्री? 5 विजेता आपण काढले होते. तर आपण 5 जणांना आपण बक्षीस वितरण केलेलं आहे. छान पद्धतीने डेकोरेशन केलं होतं आणि असं दरवर्षी काही ना काही वेळवाकडं का होईना केलं पाहिजे. त्यामुळं आपल्या गावची शोभासुद्धा वाढते आणि लोक एकजूट होतात अशा प्रकारे कार्यक्रमामुळं. आणि आता आपल्याला विसर्जनाला जायचं आहे. आता आरत्या करायच्या आहेत गावामध्ये आणि आरत्या झाल्यानंतर आपण विसर्जनाला सुरुवात करू.
आणि प्रमोद भाऊंचे आणि बघा थांबा प्रमोद भाऊंनी सुद्धा खूप छान पद्धतीने आपल्याला सहकार्य केलेलं आहे, खूप माहिती छान पद्धतीने सांगितलेली आहे आणि असंच आपल्याला तुम्ही सपोर्ट करत राहा. दीप बंधू हे दीप भाऊ आमचे मूर्ती पहिले लहान होती. हा आता ते कीर्तिमान झालेले आहे. आपले उत्सव कमिटी त्यातले अर्धे मेंबर्स आपले बाहेर गेलेत. आता बा ही बा आपली उत्सव कमिटीने खूप छान पद्धतीने कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि असंच कार्यक्रम ते चालू ठेवतील दरवर्षी. तर त्यांना अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी.